एकाच अंगाने ज्यावेळेस तुम्ही जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन विकसित करता त्यावेळेस तुम्ही बाकीचे जे अंग असतात ते गमावून बसता। तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या मानसिक दृष्टिकोनाची गरज नाही आहे, तुम्हाला अशा बुद्धिमत्तेची गरज आहे जी घट्ट नाही आहे, मग ती काय आहे, प्रभावित आहे। जे तंत्रज्ञानाने आम्हाला जशा प्रकारे अनेक विविधता निर्माण करून दिली तसं आम्ही आमच्या दृष्टिकोनामध्ये आमच्याकडे विविधता आलेली नाही। सगळी साधनं तुम्हाला जर मल्टिपल ऑप्शन पाहिजे तर तुमचा दृष्टिकोन का बरं मल्टिपल नाही? जेव्हा ज्या दृष्टिकोनाची गरज पडेल तेव्हा तो दृष्टिकोन वापरायचा। तुम्ही जर तुमचं जीवन प्रवाही जर ठेवलं ना त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा ज्याची गरज पडेल त्याप्रमाणे तुम्ही जर जगायला लागलात तर जीवन अधिक सुंदर बनतं। समजा आम्ही इथे येतो, कुठलं काम करतो, एकच दृष्टिकोन काय, पैसा। दुसरा एक दृष्टिकोन काय, प्रतिष्ठा। तिसरा एक दृष्टिकोन काय, मान सन्मान। तुमचं जीवन प्रेममय झालं पाहिजे, तुमचं जीवन उल्लसित झालं पाहिजे, आणि मग त्याच्यासाठी बुद्धिमत्ता वापरायची ना। बुद्धिमत्ता एक शस्त्र आहे आणि ते गरज पडेल तेव्हा वापरता आलं पाहिजे, गरज नाही पडणार तेव्हा ठेवून देता आलं। मला सांगा, माणूस ज्यावेळेस दुसऱ्याचे दृष्टिकोन स्वतःवरती लादतो त्यावेळेस तो काय बनतो, आंधळा बनतो। ते टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये नक्कीच पुढे का पुढे, ते भौतिक जगामध्ये ते टॉपला पोहोचले, पण आम्ही आध्यात्मिक जगामध्ये आमचे परंपरेमध्ये आमचे पूर्वज किती उंचापर्यंत गेले, आम्ही ते सोडून दिलं आणि आम्ही त्या पाश्चिमात्य लोकांच्या मागे धावतोय। आम्ही जर दृष्टिकोनामध्ये बांधूनच नाही घेतलं तर आम्हाला विज्ञानही तेवढंच प्रिय आहे आणि अध्यात्मही तेवढंच प्रिय आहे। जो स्वतःला अपडेट करत राहतो तोच जीवनामध्ये पुढे पुढे जातो। की आम्हाला आतापर्यंत लोकांनी शिकवलं की अरे दृष्टिकोन विकसित करा, दृष्टिकोन नाही विकसित करा, बुद्धिमत्ता विकसित करा। तुमचं जीवन, तुमचा दृष्टिकोन हा नेहमी कॅमेरासारखा पाहिजे, जे समोर आहे ते रेकॉर्ड होत राहिलं पाहिजे। आणि आहे तसं की ज्या वेळेस आपण एका व्यक्तीबद्दल अनेक प्रकारची मतं व्यक्त करतो तर ती मतं त्या व्यक्तीविषयी नसून तुमच्या दृष्टिकोनाचा प्रभाव असतो। आम्ही सर्वांनी जीवनामध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही त्याचा पुरस्कार करतो सारखा, आणि त्याच्यासाठी काय करतो, पुरावे गोळा करतो का माझं मत कसं खरं आहे। पण आम्ही असा विचार करत नाही की अरे यार मी माझं मत सुद्धा काय केलं पाहिजे, तपासून पाहिलं पाहिजे। आणि जेव्हा तुम्ही तुमचं मत तपासून पाहता, तुमचा दृष्टिकोन तपासून पाहता, तुम्हाला तो बदलण्याची गरज असेल तुम्ही तो बदलू शकता। हे तुमच्या हातात असलं पाहिजे। आम्ही दृष्टिकोनांची जी चष्मे आहे ते उतरून ठेवण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि जो बोध आहे तो विकसित केला पाहिजे। प्रत्येक माणूस सुंदर आहे, प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगलं आहे, प्रत्येक परिस्थितीमध्ये संधी आहे, फक्त ते दिसण्यासाठी तुमच्याकडे दृष्टिकोनाचं जे चष्मा आहे तो उतरवण्याची ताकद पाहिजे। तुमचं स्वतःचं अस्तित्व तुम्ही जिंकलं पाहिजे, ओळखलं पाहिजे आणि जीवन त्या पद्धतीने आनंदाने जगलं पाहिजे। मित्र हो, आपण जेव्हा दृष्टिकोनाबद्दल विचार करतो तर दृष्टीचा एक कोन, जेव्हा आपण कोणाविषयी चर्चा करतो तेव्हा आपण कुठल्या तरी एका अँगलचा विचार करतो, कुठल्या तरी कोपऱ्यातून बघण्याचा विचार आम्ही जेव्हा करतो तो कोपरा जो आहे तो कोपरा म्हणजे संपूर्ण नाही आहे, हे आम्ही पहिलं लक्षात घेतलं पाहिजे। तुम्ही जर एखाद्या घरामध्ये गेले आणि त्या घराचा फक्त एक कोपरा पाहिला आणि तुम्ही त्या कोपऱ्यावरून त्या घराचं जर तुम्ही वर्णन करायला लागलात तर तुम्ही वेड्यात निघाल। लहानपणापासून आमच्या जीवनामध्ये आम्हाला जे काही अनुभव आले, जे आम्हाला संस्कार झाले, आमच्या बाजूला ज्या काही घटना घडल्या असतील, आम्हाला जे शिक्षणातून जे धारणा मिळाल्या असतील, या सर्व गोष्टींनी आमच्यामध्ये एक दृष्टिकोन तयार केला जातो। मग तो दृष्टिकोन जो आहे तो तुमच्या जीवनाला त्या वळणाशी घेऊन जातो, त्या दिशेने घेऊन जातो। आता साधं उदाहरण बघितलं तर आपण नेहमी म्हणतो, समोरून जर एखादी व्यक्ती आली आणि जो पाहणार आहे तो जर सोनार असेल तो काय पाहिल, त्याच्या अंगावर काय सोनं आहे आणि ते ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे। समोर जर शिंपी असेल पाहणारा तर तो काय पाहिल, याचे कपडे कोणत्या क्वालिटीचे आहे, शिवले कुठे आहे याने। जर चांभार असेल तो काय पाहिल, हे चपला कुठले, कुठल्या कंपनीचे आहे। आपण जीवनामध्ये एकच दृष्टिकोन विकसित करतो आणि कुठल्या तरी एकाच दृष्टिकोनातून जीवन पाहायला शिकतो। तर ते जे जीवन आहे ते एका अंगाने आपण बघतो आणि त्या एकाच अंगाने ज्यावेळेस तुम्ही जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन विकसित करता त्यावेळेस तुम्ही बाकीचे जे अंग असतात ते गमावून बसता। आपण जेव्हा शेतकऱ्यांबरोबर चर्चा करतो त्यावेळेस तो समोरचा शेतकरी कोणत्या फील्डमधून आलेला आहे त्याचा फार मोठा प्रभाव त्याच्या दृष्टिकोनावर पडतो।
तो जर फायनान्समधला असेल तर तो व्यवहार पाहतो, खर्चाची बाजू, उत्पन्नाची बाजू तो तुलना करतो. इतर तंत्रज्ञानाबरोबर आपल्या तंत्रज्ञानाचा खर्च किती, उत्पन्न किती. तो जर ॲग्रिकल्चर फील्डमध्ये असेल तर तो NPKची चर्चा करतो. तुमच्या कोणत्या प्रोडक्टमध्ये फॉस्फरस आहे असं विचारतो. हे असं विचारण्यासारखं आहे आम्हाला की भाकरीमधून कोणते कोणते मूलद्रव्ये मिळतात, दुधामध्ये फॉस्फरसचं प्रमाण किती आणि कॅल्शियमचं किती आहे. मग आईचं दूध सुद्धा लॅबला पाठवावं लागेल. त्याच दृष्टिकोनातून जर आम्ही बघायला शिकलो आणि जगायला शिकलो तर हे जीवन फार विचित्र होऊन जाईल, कुरूप होऊन जाईल. आणि ते असं बनलं आहे आज. जसं आजची युवा पिढी, तरुण पिढी पहा तुम्ही, जेव्हापासून हे सैराटसारखे पिक्चर आले तेव्हापासून ही हायस्कूलमधली मुलं सैराटसारखीच वागायला लागली. त्यांचा एक मुलगी बघितली त्यांचा एकच दृष्टिकोन म्हणजे आपण एका विकृत समाजाच्या दिशेने चाललेलो आहोत. आणि ह्या विकृत दृष्टिकोनामुळे, एकाच दृष्टिकोनामध्ये बांधले गेल्यामुळे आमचा विकास खुंटीत झाला. आता जेव्हा आम्ही दृष्टिकोनाचा विचार करतो तेव्हा आर्थिक दृष्टिकोन असेल, सामाजिक दृष्टिकोन असेल, पारंपरिक दृष्टिकोन असेल, धार्मिक दृष्टिकोन असेल, व्यावसायिक दृष्टिकोन असेल, दृष्टिकोनाच्या अनेक बाजू आहे. मग त्या सगळ्या ज्या बाजू आहे त्या सगळ्या बाजूंनी तुम्ही एकाच वेळेस विचार करू शकत नाही. परंतु माणसं आता तशी बनली आहे. दृष्टिकोन कसे आहे, ज्याप्रमाणे एखादा मुखवटा आपण चेहऱ्यावर घालावा किंवा मेकअप करून एखादं पात्र आपण धारण करावं तशा प्रकारचं दृष्टिकोन आहे. तुम्ही जर दृष्टिकोन नावाचा चष्मा तुमच्या डोळ्यावर जर घातला तर तुम्हाला त्या चष्म्यातून त्या चष्म्याचा प्रकारे दिसणार आहे. तुम्ही हिरव्या रंगाचा चष्मा घातला तुम्हाला वाळलेलं गवत सुद्धा हिरवं दिसणार आहे. जेव्हा गरज आहे ना, तुम्ही वेल्डिंग करताय मग तो काळा चष्मा तुम्ही घातला पाहिजे. तुम्ही रात्रीचा प्रवास करताय तर ज्या फ्लड लाईट्स तुमच्या डोळ्यावर पडतात त्याच्यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही एक चष्मा घातला पाहिजे. परंतु तो काढता पण आला पाहिजे. तो चष्मा जर तुमच्याला डोळ्यांना जर फिट्ट झाला कायमचा तर मात्र तुमचं जीवन, तुमचा दृष्टिकोन हा पूर्वग्रह दूषित होणार. ज्याला पूर्वग्रह दूषित म्हणतात. पूर्वग्रह दूषित म्हणजे काय, सोपं आहे ना हो. तुम्ही एक प्रयोग करा. इकडं कडक एक ग्लासमध्ये एकदम गरम पाणी घ्या, उकळतं पाणी. इकडच्या ग्लासमध्ये एकदम थंड पाणी घ्या. आता तुम्ही नॉर्मल पाण्यामध्ये एक मध्ये सेंटरला ग्लास ठेवा. बघा, नीट बघा. हे शरीर आणि हे मन हे कशा प्रकारे तुमच्याबरोबर खेळ खेळतं हे मला तुम्हाला सांगायचं. तुम्हाला जो अनुभव येतो तो सत्य आहे तरी पण तो झूट आहे. का बरं? कारण दृष्टिकोन त्याच्यावर प्रभाव करतो. तुम्ही जो धारणा तयार केली, तुम्ही जो दृष्टिकोन तयार केला तो तुम्हाला कशा प्रकारे फापलवतो, भ्रमित करतो. तुम्ही दोन्ही बोटं दोन्ही बाजूला दोन्ही याच्यामध्ये बुडवा, एक गरम पाण्यामध्ये एक थंड पाण्यामध्ये, आणि दोन्ही बोटं तुम्ही एकाच वेळेस त्या मधल्या मोठ्या ग्लासमध्ये बुडवा. काय होईल कोण सांगतं मला? ज्याने इकडचं बोट गरम पाण्यामध्ये घातलं त्याला हे मधलं जे पाणी आहे हे नॉर्मल पाणी असून देखील अतिशय ते थंड वाटेल, फार गार आहे मधलं पाणी. आणि ज्यावेळेस तुम्ही थंड पाण्यातलं बोट ज्यावेळेस नॉर्मल पाण्यात घालाल त्यावेळेस तुम्हाला ते पाणी गरम लागेल. ॲक्च्युली ते पाणी तर न्यूट्रल आहे. मग एका बोटाला थंड आणि एका बोटाला गरम ते का लागलं? कारण ते अगोदर कोणत्या पाण्यातून आलेले, कोणत्या टेम्परेचरमधून आलेले, त्याची संवेदना ते घेऊन आलेले बरोबर येताना. त्याचा प्रभाव त्याच्या आत्ताच्या वर्तमान काळाच्या अनुभूतीवर होतो. तुम्ही जर फार एकदम ताजे ताजे पेढे बाहेर खाऊन आलेले असाल आणि चहा घेतला तुम्हाला चहा फिका लागणार आहे. बाकीचे म्हणतील अरे चहा तर बरोबर आहे, हा म्हणतो नाही चहा फिका आहे, कारण तो अगोदर पेढे खाऊन आला आहे ना. म्हणजे आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की दृष्टिकोनाने आमची जो दृष्टी आहे ती पूर्वग्रह दूषित होते. आम्ही
जे अनुमान काढतो, जे निर्णय घेतो आणि ज्या नजरेने समोरच्या परिस्थितीकडे, व्यक्तीकडे, गोष्टीकडे बघतो ते मुळातच निर्दोष कधीच नसतं. आमची नजर निर्दोष का नसते? जे दिसायला पाहिजे ते आम्हाला दिसत नाही. त्याचं कारण आहे आमची दृष्टी काय झालेली आहे? दूषित झालेली आहे. आमची दृष्टी आमच्या पूर्व अनुभवांनी दूषित झालेली आहे, पूर्वधारणांनी दूषित झालेली आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला जीवनामध्ये जे काही समोर दिसतं ते तसंच असेल असं नाही. म्हणून तर आम्ही म्हणतो दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं. चायनाने वेगवेगळ्या प्रकारच्या डुप्लिकेट वस्तू का काढल्या? कारण त्या डोळ्यांना भ्रमित करतात. मग तुमच्या डोळ्यांना फसवलं की झालं सगळं. हा दृष्टिकोन अशा प्रकारे तुम्हाला बाधित करतो. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता, तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या मानसिक दृष्टिकोनाची गरज नाही आहे. तुम्हाला अशा बुद्धिमत्तेची गरज आहे जी घट्ट नाही आहे. मग ती काय? प्रभावित आहे. तुम्ही जर या कॅमेऱ्याला जर एकच लेन्स लावली तर तो एकच प्रकारची शूटिंग करेल. पण त्याला जर ॲडजस्टेबल जर तुम्ही जर लेन्स लावली तर तो कॅमेरा तुम्ही व्यवस्थितरित्या ॲडजस्ट करू शकता. झूम इन झूम आउट काय? ॲडजस्टेबल आहे. पूर्वीच्या कॅमेऱ्यांमध्ये ही सुविधा नव्हती. पूर्वी मोबाईल कुठं होते? लँडलाईनमध्ये अडकलेले होते. लँडलाईन म्हणजेच काय होता? मोबाईल होता पूर्वीच्या काळी. पूर्वीच्या काळी फोन फक्त लँडलाईन पुरता मर्यादित होता. तुम्हाला फोन करायचं, तुम्हाला फोनजवळ जावं लागायचं. त्याच्या अगोदर तर फक्त STD मध्ये होता. STDच्या अगोदर तर फक्त पोस्ट ऑफिसमध्ये होता. तार करावं लागायची, टेलिकॉम करावं लागायचं. मित्रांनो, जसजसे टेक्नॉलॉजी विकसित होत चालली तसे तसे मल्टिपल ऑप्शन्स अवेलेबल झाले. आज तुम्ही फोन कुठेही पण घेऊन जाऊ शकता. हां, पूर्वीच्या काळी कार्ड असं होतं का ते कार्ड गेलं की तुमचा नंबरसुद्धा गेला. आता डिजिटल झालं. त्या कार्डला काही महत्त्व, फिजिकल गोष्टींना काही महत्त्व राहिलंच नाही. सगळा डिजिटल होऊन गेला. सगळा डेटा डिजिटल झाला. तुमचं अस्तित्वच डिजिटल आहे. पूर्वीच्या काळी माणूस कागदामध्ये बंद असायचा. आता तो कागदातून मुक्त झाला. पूर्वी डेटा जमिनीवर ठेवावा लागायचा. आता तो क्लाउडवर ठेवता येतो. म्हणजे जे तंत्रज्ञानाने आम्हाला जशा प्रकारे अनेक विविधता निर्माण करून दिली तसं आम्ही आमच्या दृष्टिकोनामध्ये आमच्याकडे विविधता आलेली नाही. जेव्हा शेतकरी SCTVचे रिझल्ट बघतात तेव्हा ते काय म्हणतात? हे होऊ शकत नाही, हे असंभव आहे, हे फेक आहे, ही फसवणूक आहे. म्हणजे त्यांनी एक दृष्टिकोन तयार केला की केमिकल शिवाय शेतीमध्ये काही पिकूच शकत नाही. हा एक काय तयार झाला? दृष्टिकोन. आणि NPK, कॅल्शियम, मॅग्नेशियम, हे फॉस्फरस, हे याच्याशिवाय शेतीच नाही होऊ शकत. हा एक दृष्टिकोन आमच्यामध्ये तयार झाला. ज्यावेळेस आम्ही त्यांना बघतो त्यावेळेस आपल्याला त्याचं काय येतं? हसू येतं. मित्रांनो, जीवन जगत असताना तुमची जी बुद्धिमत्ता आहे ती प्रवाही असली पाहिजे. ती अशी कुठल्या तरी अँगलमध्ये अडकलेली नको. आम्हाला मल्टिपल ऑप्शन असलेली ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी जास्त सुविधाजनक वाटतात. बघा, ज्यावेळेस एखादा फिटर असतो, मेकॅनिक असतो, त्याला ज्यावेळेस पाहणा लागतो तर त्याच्याकडे एक 85 नंबरचा पाहणा असतो. तो 85 नंबरचा पाहणा काय असतो? ॲडजस्टेबल असतो, म्हणून त्याला 85 नंबर म्हणतात. तो एक पाना घेतला की काम संपलं. पण तो जर नसेल तुम्हाला कितीतरी पाणी सोबत ठेवावे लागतात. तो पाना प्रवाही आहे, ठीक आहे, त्याला पण मर्यादा आहे, पण प्रवाही आहे. म्हणजे आज ज्यावेळेस तुम्ही चार्जर घेता त्यावेळेस तुम्हाला मल्टिपल ऑप्शनचा पाहिजे. सिंगल ऑप्शनचा चार्जर आम्हाला नको. ज्यावेळेस आम्ही सामूहिक ठिकाणी त्याचा वापर करतो त्यावेळेस आम्हाला मल्टिपल ऑप्शन पाहिजे. पण जर तुम्हाला सुविधा, तंत्रज्ञान, जीवनशैली,
सगळी साधनं, तुम्हाला जर मल्टिपल ऑप्शन पाहिजे तर तुमचा दृष्टिकोन का बरं मल्टिपल नाही? मग मल्टिपल दृष्टिकोन ठेवण्यासाठी सद्गुरू म्हणतात दृष्टिकोन ठेवायचाच नाही. म्हणजे जेव्हा ज्या दृष्टिकोनाची गरज पडेल तेव्हा तो दृष्टिकोन वापरायचा. असं जर असेल तर ते जीवन जास्त सुंदर बनतं. तुम्ही जर तुमचं जर जीवन प्रवाही जर ठेवलं ना, त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा ज्याची गरज पडेल त्याप्रमाणे तुम्ही जर जगायला लागलात तर ते जीवन अधिक सुंदर बनतं. जेव्हा तुम्हाला डायबिटीज होतो ना, जेव्हा तुम्हाला कुठला तरी आजार होतो, त्यावेळेस डॉक्टर तुम्हाला पथ्य सांगतात. ते जीवन कोणाला कोणाला आवडतं? तुम्हाला हेच खावं लागेल, भले तो तुमचा आवडता पदार्थ का असे ना, पण हेच खावं लागेल. तुम्ही 8व्या दिवशी फेकून माराल कोणाला तरी. हे मला नाही खायचं, मी मेलो तर चालेल. हां, मेलो तरी चालेल, पण मला तेच ते नको. मग दृष्टिकोन तोच का हवा? आम्ही एकाच दृष्टिकोनामध्ये अडकलेलो असतो. जसं आम्ही जात पात, हे आमची पिढीजात जे आमचे काही रूढी आहे, हे सगळे अशा दृष्टिकोनामध्ये बांधलेले आहे कुठेतरी. आणि त्या दृष्टिकोनामध्ये बांधलेले असल्यामुळे जीवन काय झालं? घाणेरडं बनलं, दुःखी बनलं. तुमच्यामधून सुगंध यायला पाहिजे, दुर्गंध यायला लागला. मला सांगा, ज्या गोष्टी सुंदर आहेत त्यातून काय यायला पाहिजे? फुलं उमलायला पाहिजे. आपण जुन्या काळामध्ये बघतो, अगदी माणसाचं आयुष्य जर बघितलं तर शौर्याच्या गाथा ऐकायला मिळतात, पराक्रमाच्या गाथा ऐकायला मिळतात, बुद्धिमत्तेच्या क्षमतेच्या गाथा ऐकायला मिळतात, प्रेमाच्या सुंदर सुंदर कहाण्या ऐकायला मिळतात. आता 35 तुकडे ऐकायला मिळतात. मैत्रीच्या वेगवेगळ्या जुन्या काळामध्ये आपल्याला परंपरेने चालत असलेल्या अनेक कथा ऐकायला मिळतात. आज आपण काल पाहिलं, 2 मिनिटापूर्वी फेसबुकवरती मैत्रिणी गप्पा मारताय आणि तिरून उठतो आणि लगेच मित्राला गोळ्या झाडतो लाईव्ह टी व्हीवरती. अशा घटना घडतात. बरं, साधीसुधी माणसं असती तर वेगळी आहे, समाजाचं नेतृत्व करणारे पुढारी पण असं करतात. मग समाजामध्ये कुठल्या प्रकारचा दृष्टिकोन विकसित होणार आहे? हे असं का घडतं? कारण कुठला तरी एकच दृष्टिकोन आहे. समजा आम्ही इथे येतो, कुठलं काम करतो, एकच दृष्टिकोन आहे, काय? पैसा. दुसरा एक दृष्टिकोन आहे, काय आहे? प्रतिष्ठा. तिसरा एक दृष्टिकोन काय आहे? मान सन्मान. कोणीतरी सांगितलं, काय रे बाबा, पैसे कमव, सफल होशील, मान सन्मान कमव, मोठा होशील. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट जीवनामध्ये एकच आहे की आनंद मिळाला पाहिजे. आणि तो कोणाकडून नाही आला पाहिजे, तो तुमच्याकडून आला पाहिजे. तुमचं जीवन प्रेममय झालं पाहिजे, तुमचं जीवन उल्हसित झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी बुद्धिमत्ता वापरायची ना. बुद्धिमत्ता एक शस्त्र आहे आणि ते गरज पडेल तेव्हा वापरता आलं पाहिजे, गरज नाही पडणार तेव्हा ठेवून देता आलं पाहिजे. म्हणजे आम्ही ज्याप्रमाणे जीवनामध्ये लहानपणापासून काही धारणा पकडत आलो, त्या धारणांमुळे आमचं जीवन विकृत होऊन जातं. अनेक प्रत्यक्ष घडलेल्या घटना तुम्हाला ऐकायला मिळतील की एखाद्या विशिष्ट धारणेमुळे त्या माणसाचं पूर्ण आयुष्य काय झालं? विकृत बनलं. एक सिनेमा बघा आहे, त्याची आई लहानपणी त्याला टाकून गेलेली असते दुसऱ्याबरोबर लग्न करून. की त्याला स्त्रियांविषयी लहानपणापासून काय आहे? चीड आहे. ज्यावेळेस तो तरुण होतो तो दिसेल त्या स्त्रीला नुसतं मारून टाकतो, काही कारण नाही. ह्या ज्या दृष्टिकोन जे आमचे असे विकसित आणि विकृत होतात ना, त्याच्यामुळे आमचं जीवन काय झालेलं आहे? खराब झालं. आज आम्ही एकमेकाबद्दल काय बनवलेलं आहे? एक मत तयार केलेलं आहे आणि ते मत तयार आमच्या दृष्टिकोनामुळे झालेलं आहे. एखादा कमजोर व्यक्ती असेल, तो शिस्तीला काय करतो? विरोध करतो. एखादा आजारी व्यक्ती आहे, दुबळा व्यक्ती आहे, कमजोर आहे, तो शिस्तीला काय करतो? विरोध करतो. आणि जो भक्कम आहे तो शिस्तीला काय करतो? स्वीकारतो, तिचा पुरस्कार करतो. म्हणजे
तो कमजोर आहे, मग तो हे स्वीकारत नाही की आपण कमजोर आहे, आपण शक्तिशाली झालं पाहिजे. तो हा विचार करतो की माझी कीव झाली पाहिजे, माझ्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली पाहिजे, माझ्यासाठी वेगळी सुविधा पाहिजे, मी असाच राहणार, हां, पण मला तुमच्यासारखं जगता आलं पाहिजे. तर कसं व्हायचं ते? एखादी शेळी म्हणली मला पण शिकार करता आली पाहिजे, कसं वाटतं ते? हां हां, तू शेळी आहे ना, तू वाघ बनायचा प्रयत्न कर, मग शिकार करू शकतो. म्हणजे आम्ही एक शेळपट दृष्टिकोन ठेवायचा आणि वाघासारखा पराक्रम गाजवायचा, मनामध्ये इच्छा निर्माण करायची. ह्याच्यामुळे जीवनामध्ये विरोधाभास तयार होतो, संघर्ष तयार होतो. आणि हा संघर्ष तुम्हाला उन्नतीकडे घेऊन जाणार नाही आहे, हा संघर्ष तुम्हाला विकृत बनवणार आहे, फ्रस्ट्रेशनकडे नेणार आहे. पाहणारा हसत असेल, काय मूर्खपणा आहे. हां, किती जरी उंदरं एकत्र आले तर मांजरीचा सामना करू शकतील का? हॅलो हॅलो, हां, चला म्हणे घंटा वाजू म्हणे तिच्या गळ्यात. त्यांची घंटा कुठे जाईल? मांजर मागे लागले. म्हणजे आमचा जो दृष्टिकोन आहे का, तो दृष्टिकोनात आम्ही बदल केला पाहिजे आणि तो बदल होत राहिला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला बुद्धिमत्तेची गरज. आज बघा, भारतामध्ये पूर्वीच्या काळी सर्वात अगोदर जे मोबाईल्स आले ते सगळे मोबाईल कोणते आले? विदाऊट इंटरनेटचे आले, मेमरी कार्डचे आले, बरोबर आहे. आणि परदेशामध्ये स्मार्टफोनबद्दल बोलतोय मी, आणि स्मार्टफोन जेव्हा भारतात आले ते सगळे इंटरनल मेमरी किती आहे असं विचारतो आम्ही. परदेशामध्ये इंटरनल मेमरीचा काही संबंधच नाही. तिकडे ब्लॅकबेरी, आयफोन, मायक्रोसॉफ्ट अशा प्रकारची फोन असायची. बघा, टेक्नॉलॉजीबद्दल बोलतोय तुम्हाला मी. प्रवृत्ती बघा, आम्ही बुरसटलेले दृष्टिकोन असे बांधून ठेवतो, त्यामुळे आमच्या बुद्धीचा विकास होत नाही. आंतरिक दृष्टीने आम्ही थांबून राहिलो, बाहेरच्या दृष्टिकोनातून आम्ही थांबून राहिलो. ज्या वेळेस परदेशामध्ये मोबाईल तयार झाले, त्यांनी इंटरनेटवर आधारित मोबाईल तयार केले. म्हणजे काय? तुमच्या मोबाईलमध्ये काहीच डेटा नाही, पण तुम्ही इंटरनेट चालू केलं की तुम्हाला तुमचा डेटा सगळा बघायला मिळेल. आज मला सांगा, इंटरनेटवरती जास्त डेटा बघायला मिळतो की तुमच्या मोबाईलमध्ये? कुठे 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 असतो डेटा? सगळ्यात अनलिमिटेड डेटा कुठे असतो? इंटरनेटवरती. तुम्हाला जे पाहिजे ते सेकंदामध्ये हजर आहे. वरतून तुम्हाला इंटरनल मेमरी ठेवायची गरज नाही. तुम्ही कुठलेही परदेशी माणसांचा फोन पहा, त्यांच्याकडे इंटरनल मेमरी फार तर 65-100 GB पुढे नसते. आपल्याकडे 1 TB पुढे लागते. साठवायची सवय लागली ना. परदेशामधले माणसं फक्त आठवड्याभरासाठी जगतात. हॅलो, बघा त्यांचा दृष्टिकोन बघा. आठवड्याभरासाठी म्हणजे काय? की 8 दिवसापैकी 5 दिवस विकेंड शब्द आपल्याकडचा नाही आहे, तो त्यांच्याकडचा आहे. 5 दिवस कमवायचं, 6 दिवस, आणि ते सगळं कधी खर्च करून टाकायचं? हां, विकेंडला खर्च करून टाकायचं सगळं. आम्ही साठवतो. त्यांचं सगळंच आदर्श आहे असं नाही आहे, पण हा दृष्टिकोन त्यांचा चांगला आहे. वर्तमान काळात जगा, किमान ते आठवड्याच्या शेवटी तरी जगतात. आपले म्हातारे होतात, काठीवर येतात आणि वरून म्हणतात, लेख लिहितात व्हॉट्सअपवरती, जगायचं राहून गेलं. आणि जे आता तरुण आहे ते असे जगताय का त्यांना हेच कळत नाही आम्ही जगतोय का कमकुवत होत चाललोय. रात्री फुल पॉवर, सकाळी डॅमेज पूर्ण. मला सांगा, माणूस ज्यावेळेस दुसऱ्याचे दृष्टिकोन स्वतःवरती लागतो त्यावेळेस तो काय बनतो? आंधळा बनतो. आणि तसंच बनलं आहे सध्या माणूस. बघा ना तुम्ही, तुम्हाला मी जे सांगितलं की त्यांनी टेक्नॉलॉजी कशी वापरली परदेशी लोकांनी, ते टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये नक्कीच पुढे. का पुढे? ते भौतिक जगामध्ये ते टॉपला पोहोचले, पण आम्ही आध्यात्मिक जगामध्ये, आमचे परंपरेमध्ये आमचे पूर्वज किती उंचापर्यंत गेले, आम्ही ते सोडून दिलं आणि आम्ही त्या पाश्चिमात्य लोकांच्या मागे धावतोय. आता ते ऑलरेडी पोहोचलेले टॉपला भौतिक क्षेत्रामध्ये, बाह्य जगामध्ये. तर बाह्य जगामध्ये त्यांनी उन्नती गाठली. आमचं असं झालं आहे, धोबी का कुत्ता, न घर का न घाट का. हां, धोबी चालला घाटावर कपडे धुवायला, हा त्याच्या माग. हा घरी आला कपडे वाळत घालायला, हा घरी आला.
नेमकी हे कुत्रं घाटावरचं आहे का घरचं आहे काही कळतच नाही. म्हणजे काय की इंडियन माणूस हा आत्मिक क्षेत्राकडे उन्नती करतोय की बाह्य जगतामध्ये उन्नती करतोय हे त्यालाच कळत नाही, कोणालाच नाही कळत. पण बाह्य जगतामध्ये ती लोक भौतिक क्षेत्रामध्ये टॉपला पोहोचली. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपले पूर्वज ज्याप्रमाणे ध्यान साधना मोक्ष या सगळ्या गोष्टींपर्यंत पोहोचले तसे ते लोक अगदी चंद्र सूर्य आकाशगंगा ब्रह्मांड ह्या गोष्टीपर्यंत पोहोचले आणि अणुरेणूपासून ते अगदी गॉड पार्टिकलपर्यंत पोहोचले. आम्ही गॉडपर्यंत पोहोचलो, ते गॉड पार्टिकलपर्यंत पोहोचले. दृष्टिकोन आहे हा. दोन्ही दृष्टिकोनांचा स्वीकार केला पाहिजे. दृष्टी जी संस्था आहे जी क्लास 1 ऑफिसर्सचं ट्रेनिंग घेते त्याचे जे हेड आहेत ते असं म्हणतात साऊथ इंडियन लोकांना की तुम्ही फक्त शेती करा, तुम्ही IAS वगैरे व्हायची तुमची पात्रता नाही. IAS होण्याची तुमची पात्रता नाही. का बरं? कारण त्यांना भाषांमध्ये काय करून ठेवलं, रूढींमध्ये परंपरांमध्ये बांधून ठेवलं. त्यांना दुसरी भाषा पण कळत नाही. इव्हन आपली हिंदी भाषा आहे राष्ट्रभाषा ती सुद्धा कळत नाही. मग ते जागतिक नॉलेज एक्सप्लोअर कसं करणार? एकच दृष्टिकोन, विचारांची देवाणघेवाण होऊ शकत नाही. मित्रांनो, जी लोक अशा प्रकारे दृष्टिकोनामध्ये स्वतःला जो समाज बांधून घेतो तो समाज कायम अविकसित राहतो. बरोबर आहे? तसं आम्ही पण आम्हाला एका विशिष्ट दृष्टिकोनामध्ये बांधून घेतलं. आम्ही जर दृष्टिकोनामध्ये बांधूनच नाही घेतलं तर आम्हाला विज्ञानही तेवढंच प्रिय आहे आणि अध्यात्मही तेवढंच प्रिय आहे. आम्हाला संसारही तेवढाच प्रिय आहे आणि समाजसेवाही तेवढीच प्रिय आहे. आम्हाला हे शरीरही प्रिय आहे, ते मनही प्रिय आहे आणि ते अंतरात्मा बी प्रिय आहे. आम्ही कुठे बांधून नाही ठेवणार स्वतःला. आम्ही प्रत्येकाचा योग्य ठिकाणी योग्य वापर करू शकू आणि अशी बुद्धी आम्ही वापरली पाहिजे. आणि म्हणून मी सांगितलं ना, पाश्चात्य देशांमध्ये सुरुवातीला संपूर्ण डेटा इंटरनेटवरच असायचा. मग शेवटी विकसित देशांचं मार्केट मोठं असल्यामुळं आयफोन सारख्या कंपनीला सुद्धा इंटरनल मेमरी वाढवावं लागली. त्यांनी पण धंदा पाहिला. शेवटी त्यांनी पण त्यांचा दृष्टिकोन काय करून घेतला, बदलून घेतला. तुम्ही समाजामध्ये उद्योजक बघा, आर्थिक क्षेत्र बघा, सामाजिक क्षेत्र बघा, धार्मिक क्षेत्र बघा, कुठलंही बघा, जो स्वतःला अपडेट करत राहतो तोच जीवनामध्ये पुढे पुढे जातो. जो स्वतःला बॅकफूटवर ठेवतो, कुठेतरी एकाच अँगलनी बघत राहतो, जगत राहतो, तो जीवनामध्ये कधी उन्नतीला जात नाही. मग तुम्ही तुमचं आयुष्य बघा. हां, ते मला आवडत नाही रे. हां, आपण त्याला जर म्हटलं की तू असं कर की सकाळी लवकर उठत जा, हे करत जा, प्राणायाम करत जा, व्यायाम करत जा, सात्विक आहार घेत जा, फळं खात जा, आहे की नाही, असं म्हणजे आपण त्याला मार्गदर्शन जर केलं तो म्हणतो नाही आपल्याला आवडत नाही. ते काय आवडत नाही? तुला आरोग्य आवडत नाही? तुला रोग आवडतो का? मग तुला काय आवडतं? म्हणजे एक दृष्टिकोन करून ठेवला. आपल्याला काय गरज आहे? एखादा काय म्हणतो, अरे आपल्याला तर फक्त डोक्याने काम करायचं नाही, बुद्धीने काम, शरीराची काय गरज आहे आपल्याला? हां, मग तू छटाक पावशेर का नाही घेऊन आला मेंदू? हां, अरे जर मेमरी वाढवायची तर मेंदू पण वाढवावा लागेल तुला. हां, त्याचा विकास करावा लागेल. तो पण याच्यावर चालतो. हां, का हवेवर चालतो? हां, नाही सर 2 कप चहावर चालतो तो. अरे पण त्यातून तुला फक्त ग्लुकोज मिळतो, विटॅमिन्स मिनरल्स नाही मिळत ना त्याच्यातून तुला. हां, पण हे कधी कळतं? वय आणि सोय गेल्यावर. मग तिथून पुढे डॉक्टर सांगेल तसं. मग त्याला अन्न नाही लागत, औषधच चालू असतात नुसते. त्याच्या ताटामध्ये गोळ्या जास्त असतात आणि जेवण कमी असतं. हां, आजूबाजूला दूध वगैरे ज्यूस याच्या बाटल्या राहत नाही, सगळ्या सिरपच्या बाटल्या राहतात. आणि ह्या जर नसल्या तर मग वाईन शॉपच्या राहतात. सुटका नाही कुठून. तुम्ही जीवनामध्ये दृष्टिकोन जर विशाल नाही ठेवला ना, संपलं तुमचं जीवन. आणि म्हणून जीवनामध्ये बघा, जसं पाण्याचं डबकं तयार झालं की ते सडायला लागतं, तसं अशा माणसाचं आयुष्य सडून जातं, त्यातला आनंदच निघून जातो. जोपर्यंत तुमच्या आतमध्ये प्रवाह जिवंत आहे,
तोपर्यंतच तुम्ही जिवंत आहे. नंतर तुमचं आयुष्य सडून जाणार आहे. मग तुम्ही ठरवायचं आहे की आम्हाला आत्तापर्यंत लोकांनी शिकवलं की अरे दृष्टिकोन विकसित करा, दृष्टिकोन नाही विकसित करा, बुद्धिमत्ता विकसित करा. बुद्धिमत्ता अशी विकसित करा की तुम्हाला सर्व अंगांनी विचार करण्याची क्षमता तुमच्यात निर्माण झाली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीचा सामना तुमच्यामध्ये करण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट सकारात्मक बाजूने समजून घेता आली पाहिजे. कुठलीही गोष्ट असो सकारात्मक बाजूने. अगदी तुमच्या आनंदाची गोष्ट असेल, तुमच्या फायद्याची आवडीची गोष्ट असेल, तरी पण तिचा सगळ्या बाजूने विचार केला पाहिजे. माणसं ज्यावेळेस स्वतःच्या आवडीची गोष्ट असते ना, त्यावेळेस सगळे अँगल बंद करून टाकतात, आंधळे होऊन जातात आणि तिथे तर फसतात. जे कडू आहे, जे तिखट आहे, जे टोचतं, जे त्रास देतं, तिथं माणूस सावध होतात. पण लोकांना सध्या सगळ्यात मोठे आजार हे गोडाचे आहे, धोडाचे नाही. सगळे गोडाचे आजार आहे. जास्त पेशंट कशाचे आहेत जगामध्ये? डायबिटीजचे. मग हे गोड खाणाऱ्यांचे पेशंट जादा आहे. जास्त आजारी लाडाचा माणूस असतो की कोडाचा असतो? नाही, लाडाचा जो असतो तो पप्पूच असतो. जोपर्यंत तो बाहेर येत नाही समाजामध्ये आणि तो समाजाच्या प्रति म्हणजे विरुद्ध ज्या परिस्थितींना सामना करत नाही, तो पण तो मजबूत होत नाही. बरोबर आहे. आणि म्हणून आम्ही स्वतःला लाडकं बनवलं पाहिजे की भक्कम बनवलं पाहिजे? म्हणजे सर्व परिस्थितींचा आम्ही काय केला पाहिजे? सामना केला पाहिजे. आणि म्हणून आत्ता काय झालं आहे, आम्ही लहानपणापासून आम्हाला एक सांगून ठेवलं, हे तुझं काम नाही. हां, तुझं काम काय? फक्त खायचं आणि प्यायचं झोपायचं एवढंच काम आहे. म्हणजे आम्ही आमच्या क्षमता वाढवल्या पाहिजे आणि कुठल्या तरी एकाच अँगलमध्ये आम्ही अडकून नाही पडलं पाहिजे आणि आमची बुद्धिमत्ता आम्ही विकसित करत राहिलं पाहिजे. मग आम्ही ज्यावेळेस समजा हे शिकलो क्षेत्र, मला कोणी विचारतं, सर तुमचं फील्ड कोणतं हो, कुठल्या फॅकल्टीला होते, तुमचं शिक्षण काय झालं? मी जेव्हा म्हणतो माझं BA झालं, म्हणतो काय मग ॲग्रिकल्चरमध्ये कसे? हाच तर प्रॉब्लेम आहे. हां, डॉक्टर APJ कलाम जे आहेत, बरोबर आहे, त्यांच्या काय पाठी फॅमिलीमध्ये कोणी शास्त्रज्ञ होते का? होते का? नाही. थॉमस अल्वा एडिसन, त्याच्या परंपरेमध्ये कोणी इंजिनियर होतं का? मग हे कसं काय? त्यांनी काय कुठे इंजिनिअरिंग कॉलेजला शिक्षण घेतलं का? घेतलं नाही. लक्षात घ्या, आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की ज्यावेळेस माणसं महान बनतात ना, त्यावेळेस ते स्वतःला क्लीन करतात. तुमचं जीवन, तुमचा दृष्टिकोन हा नेहमी कॅमेरासारखा पाहिजे, सतत क्लीन. जे समोर आहे ते रेकॉर्ड होत राहिलं पाहिजे. आणि आहे तसं तुम्ही 4 जणांना एका माणसाविषयी विचारा, ते 4 वेगवेगळे मतं सांगतील. हां, बरोबर आहे ना? म्हणजे ते मतं कशी असतात बरं? समजा विचारलं आपण की एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं आणि विचारलं की हे व्यक्ती तुम्हाला कशी वाटते? आज एवढे पक्ष का तयार झाले? पूर्वी कमी पक्ष होते, बरोबर की नाही? एक झाड, थोडे पक्षी होते, आता पक्षी भरपूर झाले. मग हे पक्ष वाढले कशामुळे? दृष्टिकोन वाढले, मतं वाढले, मतांची संख्या वाढली. तुम्ही विचार करा की ज्या वेळेस आपण एका व्यक्तीबद्दल अनेक प्रकारची मतं व्यक्त करतो, तर ती मतं त्या व्यक्तीविषयी नसून तुमच्या दृष्टिकोनाचा प्रभाव असतो. लक्षामध्ये फार गंमत वाटते कधी कधी. लोक म्हणजे चुकीच्या गोष्टींचं सुद्धा काय करतात? समर्थन करतात. त्याला दुसरी बाजू असते, बरोबर आहे. आता उदाहरणार्थ आपण म्हणतो की जोपर्यंत SCT वैदिक नव्हतं तोपर्यंत रासायनिक शेतीशिवाय पर्याय नाही असं शेतकरी सांगायचे आणि आपल्याला पण स्वीकारावं लागायचं. कारण कुठेतरी जाऊन आपण काय व्हायचो? थांबून जायचो. पण आपण ते जर घट्ट पकडून ठेवलं असतं तर इथपर्यंत पोहोचलो असतो का? नाही, आपण त्यांच्यासारखं मत तयार केलं असतं की नाही, अरे रासायनिक शेती म्हणजे रासायनिक खतांशिवाय औषधांशिवाय शेती होऊच शकत नाही. असं मी BSc ॲग्री असतो तर मी पण असाच असतो तुमच्यासारखा. पण मी त्या दृष्टिकोनात अडकलेलो नव्हतो. मी सगळ्या दृष्टिकोनांचा विचार करू शकलो.
जेवढा मी सायन्सच्या दृष्टीने विचार करतो, तेवढा आध्यात्मिक दृष्टीने विचार करतो, तेवढा प्राकृतिक दृष्टीने विचार करतो. झाड बी बोलतं माणसाशी. अजून एक शक्ती आहे, ती शक्ती आपल्याला मदत करते. हे कधी शक्य आहे सर? तुमचा प्रवाह चालू ठेवला तर. तुम्ही कुठेतरी एक शिक्का मारून घ्यायचा. लक्षात ठेवा, जो कुणी कुठल्या तरी पक्षाचा असतो तो मतदार नसतो, तो खातेदार असतो. त्यांनी खातं खोलून ठेवलं यांच्याकडे, त्यांनी मतसुद्धा खातं खोलून ठेवलंच. माणसाचं मत हे निरपेक्ष असणं गरजेचं आहे. जसं मत निरपेक्ष असेल तर तो कधी शक्य आहे? एखाद्याचं मत निरपेक्ष कधी असू शकेल? जेव्हा त्याचा दृष्टिकोन निरपेक्ष असेल. आज आमचा दृष्टिकोन काय आहे? नाही, हा पक्ष चांगला, तो पक्ष चांगला. हे कसं ठरवतो आम्ही? कसं ठरवतो? आपल्या मतावरून, आपल्या अनुभवावरून, लोकांच्या सांगण्यावरून, झालेल्या प्रचारावरून. बरोबर आहे की चुकीचं आहे? आता इलेक्शन येणारच आहे. म्हणजे आम्ही सर्वांनी जीवनामध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही त्याचा पुरस्कार करतो सारखा, आणि त्याच्यासाठी काय करतो? पुरावे गोळा करतो का माझं मत कसं खरं आहे. पण आम्ही असा विचार करत नाही की अरे यार, मी माझं मतसुद्धा काय केलं पाहिजे? तपासून पाहिलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही तुमचं मत तपासून पाहता, तुमचा दृष्टिकोन तपासून पाहता, तुम्हाला तो बदलण्याची गरज असेल, तुम्ही तो बदलू शकता. हे तुमच्या हातात असलं पाहिजे. पण आज तसं आहे का? नाही. आज प्रत्येकाचं फिक्स आहे. सॉफ्टवेअर त्यांनी फिक्स करून ठेवलेलं आहे. ते कितीतरी वर्ष झालं बदलतच नाही. नाही, मी लहानपणापासून मला माहिती आहे, माझी तब्येत अशीच आहे, मी बदलतच नाही. म्हणजे जो जाड आहे तो तसंच म्हणतो, जो असा आहे तो तसंच म्हणतो. तुम्ही सांगतो तेवढं कर ना, बघू कसं राहतो तसा. नाही हो सर, नाही होऊच शकत नाही. हे की नाही? म्हणजे हे काय तयार झालं? एक दृष्टिकोन. आणि हे दृष्टिकोनांनी आमचं जीवन बांधून ठेवलं. मग तुम्ही जर तुमचं जीवनाचा खरंच विकास साधायचा असेल तर तुम्ही त्या दृष्टिकोनातून बाहेर या. जेव्हा गरज पडेल तेव्हा लेन्स वापरा, जेव्हा गरज पडेल तेव्हा ती चष्मे वापरा. सतत तो चष्मा घातलेला नाही. काय रे बाबा, नाही, कायम चष्मा वापरला का नंबर कमी होतो. मी तर नाही पाहिला बा कुणी असं. नंबर वाढतो हे खूप पाहिले मी. म्हणजे आम्ही दृष्टिकोनांची जी चष्मे आहे ते उतरून ठेवण्याची तयारी ठेवली पाहिजे. आणि जो बोध आहे तो विकसित केला पाहिजे. जसं सांगितलं की हे जे संत पुरुष आहे, हे मोठे महात्मा होऊन गेलेले, हे सगळे लोक कुठले चष्मे घालत नाही, कुठल्या धर्माचे नाही, कुठल्या जातीचे नाही. त्यांच्या मागे जे लोक आहेत ते धर्म तयार करतात, ते पंथ तयार करतात. कुठल्याही संतांनी पंथ तयार केलेले नाही, धर्म तयार केलेले नाही. भगवान बुद्ध नाही म्हटले कधी बौद्ध धर्म तयार करा. त्यांच्या नावावरून लोकांनी तयार केला. त्यांची जी शिकवण होती त्या शिकवणीला त्यांनी बौद्ध धर्म नाव दिलं. नानकांच्या शिकवणीला शीख धर्म नाव दिलं. मोहम्मद पैगंबराच्या शिकवणीला मुस्लिम धर्म नाव दिलं. हे फक्त अनुयायी करतात, ते स्वतः करत नाही. दृष्टिकोन कुठलाही जो सात्विक पुरुष आहे, जो महान पुरुष आहे, तो कधीही दृष्टिकोन तयार करत नाही. तो फक्त रस्ता दाखवतो. जसं नाशिकला यायला मी नेहमी सांगतो, अनेक रस्ते आहे, अनेक दिशांनी अनेक रस्ते आहे, अनेक मार्ग आहे. तुम्ही विमानातून पण येऊ शकता, तुम्ही ट्रेननी पण येऊ शकता, तुम्ही बसनी पण येऊ शकता, कारनी येऊ शकता, बरोबर की नाही? तुम्ही नदीनी पोहत पण येऊ शकता. रस्ते पण अनेक आहे. म्हणजे एक प्रकारचा रस्ता जो आहे, ती दिशा आहे, तो दृष्टिकोन आहे. आणि म्हणून तुम्हाला हे नेहमी लक्षात राहतं की जेव्हा एक रस्ता ब्लॉक असतो, हा रस्ता बंद आहे, तेव्हाच माणूस काय करतो? दुसरा रस्ता शोधतो. हे चुकीचं आहे. मला सगळे रस्ते माहीत पाहिजे आणि सगळ्या रस्त्यांसाठी मी स्वतःला तयार ठेवलं पाहिजे. जर माझी गाडी अशी आहे का ती जर वळतच नाही तर तू संपला. हां, जसं कावळा म्हणतो, कावळा म्हणून तो बावळा. हां, आहे की नाही? बिचाराला एकच डोळा झाला, त्याच्यामुळे एकच बुबुळ आहे. म्हणजे आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की जीवनामध्ये स्वतःला नेहमी खुल्लं ठेवा. कुठल्याही एका दृष्टिकोनामध्ये अडकू नका. धारणा लक्षात ठेवू नका. हां, गरज पडेल त्यावेळेस त्याचं तुम्ही चाचपणी करा. बघू, तुम्ही ज्यावेळेस तुमच्या डोळ्याला नंबर लागतो ना, त्यावेळेस तुम्ही तपासायला जाता ना, तेव्हा तो काय करतो? त्याच्याकडं खाचांचा चष्मा असतो. त्याच्यामध्ये काचा नसतात, त्याच्यामध्ये खाचा असतात. हां, आणि त्या खाचांमध्ये तो वेगवेगळ्या प्रकारचे लेन्स काय करतो?
टाकून चेक करतो, हां हे दिसतंय का व्यवस्थित, हां हे दिसतंय का, बरोबर आहे. तसं आपण पण आपल्यासमोर दिसणारं दृश्य जोपर्यंत क्लिअर दिसत नाही तोपर्यंत दृष्टिकोन विकसित करायचा नाही. लक्षामध्ये क्लिअर दिसायला लागलं तर दृष्टिकोनाची काय गरज आहे. हां सरळ सरळ समोर दिसतोय असं वाकून पाहिजे काय गरज आहे. सिंपल आहे ना. दृष्टिकोन म्हणजे वाकून पाहणे, कोपऱ्यातून खालून वरून. असं आहे, सोपं एकदम. जीवन सुंदर आहे, सोपं आहे, सरळ आहे. फक्त तुम्ही त्याला त्या सरळ मार्गाने बघायला शिका. त्यासाठी तुमचे जे चष्मे ते कुतरून ठेवा आणि धारणा काढून ठेवा. प्रत्येक माणूस सुंदर आहे, प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगलं आहे, प्रत्येक परिस्थितीमध्ये संधी आहे. फक्त ते दिसण्यासाठी तुमच्याकडे दृष्टिकोनाचं जे चष्मा आहे तो उतरवण्याची ताकद पाहिजे. आणि ती जर असेल तर तुम्ही आत्मबोधाने एवढे संपन्न व्हाल. तुमचं जे बुद्धिमत्ता आहे ही एवढी प्रवाही आहे, तुमचे बोध एवढे विकसित होतील का तुम्हाला कोणाच्याही अशा आधारांची किंवा अशा प्रकारच्या कुबड्यांची गरज पडणार नाही. आणि म्हणून स्वतःचं बुद्धिमत्ता आहे ती प्रवाहित करा, प्रवाहासारखं राहा. आपण म्हणतात ना, आमची आत्या म्हणायची जिथं जाईल ना तिथं तसं व्हावं माणसाने, बरोबर आहे ना. पण आपण तसं होतो का. नाही. मी ज्यावेळेस कॉलेजला गेलो ना त्यावेळेस मला घरची आठवण यायची. तर किती सुंदर असतं ना कॉलेज, पण ते सौंदर्य आम्हाला माहितीच नव्हतं. आम्ही पुस्तकी किडे आणि कामाचे राहाडे. बस शेतात जायचं आणि पुस्तकं वाचायचे आणि पेपर, दुसरं काहीच नाही डोक्यामध्ये. मग कॉलेजला गेल्यावर घरची आठवण यायची, शेताची आठवण यायची. रडायचो, दररोज रडायचो जेवण करताना. एवढी लांब चिठ्ठी पाठवायचो घरी दररोज. एक दिवस डबाच चोरीला गेला. मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही स्वतःला काय करता, कुठेतरी बांधून ठेवता. घरीच जीवन आहे असं मला वाटत होतं पहिलं, बरोबर आहे की नाही. हा तोच माणूस आहे जो 2-4 माणसं जर एकत्र असली त्यांच्यामध्ये लांब उभा राहायचा. भीड सरू म्हणतात ना, भीड दिसली का मागं सरू, त्यालाच भीड सरू म्हणतात ना. भीड लोटत नाही. भीड म्हणजे गर्दी, गर्दी असली का त्याला ती लोटत नाही. एखादा चला एक्सक्यूज मी, चला बाजूला, अलगच बाजूला पुढे सरकतो. तो आत्मविश्वास तुम्हाला कधी येईल ज्यावेळेस तुम्ही कुठल्या तरी एक दृष्टिकोनामध्ये बाधित नसता, बरोबर आहे. आणि म्हणून जीवनामध्ये तुमचं स्वतःचं अस्तित्व तुम्ही जिंकलं पाहिजे, ओळखलं पाहिजे आणि जीवन त्या पद्धतीने आनंदाने जगलं पाहिजे. हे सर्व विश्व तुमच्यासाठी हात जोडून तयार आहे. फक्त तुम्ही रिकामं होण्याची गरज आहे. धन्यवाद.